तुळजाभवानी मंदिरामध्ये आता जीर्णोद्धाराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो मंदिराचा भाग आहे, या ठिकाणी राजमाता जिजाऊ महाद्वार जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। या ठिकाणी मोठ्या वेगात हे जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते सुरू आहे। आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं या साईडला तर हे भाविक जे येतात ते आता या मुख्य द्वारातून येण्याची आणि जाण्याचा जे मार्ग आहे ते या ठिकाणी मंदिर संस्थानने भक्तांसाठी एकाच महाद्वारातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे ते काम अतिशय वेगात असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काही दिवसातच मंदिर हे जे आहे ते पूर्णपणे नव्याने उभारलेलं किंवा आणि त्याच्यामध्ये प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्याबरोबर आता या ठिकाणचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत। मला सांगा, काम जे आहे ते वेगात सुरू आहे, हा मार्ग जो आहे हा बंद केला आहे? हा, काही भक्तांना इजा पोहोचू नये म्हणून मंदिर प्रशासनाने एक महाद्वार बंद केलेला आहे। बरं, आणि एकाच दारातून सगळं ही होत आहे का? हो, आता सध्या भक्तांचा रोष कमी आहे, भक्त कमी येत आहे, त्यामुळे काही आता अडचण नाही त्याविषयी। तशी काही अडचण नाही आहे? नाही। आणि हे किती दिवसात काम होईल असा काय अंदाज आहे का? साधारण हे 2 वर्षाचा काळ आहे याचा, पण एक त्यात लवकर होईल याविषयी विषय असं आम्हाला वाटतं। बरं, इथला मधला भाग जे आहे हा ही राजमाता जिजाऊ महाद्वार आहे, परत पलीकडे शहाजीराजे महाद्वार आहे आणि मधला जी स्पेस आहे या ठिकाणी पण एक महाद्वार होणार आहे असं माहिती मिळते। तिसरं महाद्वार जे बाहेरून भक्ताला शिखर दर्शन व्हावं ह्यासाठी तो मधला मोठा महाद्वारचा प्रस्ताव आहे। मधला म्हणजे एकूण 3 महाद्वार उभारणार? हो, 3 महाद्वार उभारणार। एकंदरीतच आपण पाहिलं की या मंदिरामध्ये जी आहे तुळजाभवानीचे ते काम मोठ्या वेगात सुरू आहे आणि या ठिकाणी हे जिजाऊ महाद्वार आहे, पलीकडे शहाजीराजे महाद्वार आहे आणि मध्ये जी स्पेस दिसतो आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा एक महाद्वार उभारलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।